मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। इराणकडे अजूनही वेळ, त्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारावा अन्यथा विनाश होईल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा। इस्रायल इराण संघर्षामध्ये भाग घेऊ नका अन्यथा लाल समुद्रात अमेरिकी जहाजांवर हल्ला करणार, येमेनमधील हुती बंडखोरांची अमेरिकेला धमकी। इस्रायलमधील शाळा कॉलेज बंद, नागरिकांनी बाहेर पडू नये, युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायल सरकारचा नागरिकांना इशारा। माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान सुरू, 3 पॅनलमध्ये लढत, चंद्रराव कावरे, अजित पवार आणि युगेंद्र पवारांमध्ये रस्सीखेच। मतदारांना प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार कोण विकास करणारे मतदार ठरवतील, माळेगाव कारखाना निवडणुकीसाठीच्या मतदानानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। निवडणुकीनंतर 45 दिवसातच ईव्हीएमसह सीसीटीव्ही आणि इतर डेटा डिलीट केला जाणार, 45 दिवसामध्ये निकालाला आव्हान द्यावं लागणार, फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीनं आयोगाकडून नियमामध्ये बदल। ज्यांच्याकडून उत्तर हवं होतं तेच पुरावे नष्ट करतायत, याचा अर्थ मॅच फिक्सिंग। निवडणुकीचा फुटेज 45 दिवसामध्ये डिलीट करण्याच्या निर्णयावरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पुन्हा घेरलं। परप्रांतीयांना महाराष्ट्रामध्ये मराठी सक्ती करायच्या ऐवजी मराठी लोकांना हिंदी सक्ती, मनसेची दादरमध्ये बॅनरबाजी, तिसऱ्या भाषेच्या धोरणाविरोधात राज्य सरकारचा निषेध। वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, शुगर कमी झाल्यानं त्रास, जेलमध्येच वैद्यकीय पथकाकडून तपासणी, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराड जेलमध्ये। नानापेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये तुकोबांच्या पालखीचा विसावा, भर पावसात दर्शनासाठी पुणेकरांची अलोट गर्दी, दररोज 1800 भाविकांना पांडुरंगाचं दर्शन मिळणार। बुलढाण्यामध्ये कर्जदार महिलेची मुलगी परराज्यामध्ये विकली, सावकाराचा हैदोस, शिंदेचे आमदार संजय गायकवाडांचा खळबळजनक आरोप, आरोपी सुनील बुरडच्या जामिनाविरोधात हायकोर्टात जाण्याची भूमिका। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा, लॉज मालकाला अटक, 3 पीडित महिलांची सुटका। नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, धरण क्षेत्रामधील संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। परभणी जिल्ह्यामध्ये पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता। गुवाहाटीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानामध्ये अचानक इंधन झालं कमी, पायलट करून मेडे कॉलचा कॉल, बंगळुरू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग। इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारचं ऑपरेशन सिंधू, इराणमधून 310 भारतीयांना मायदेशी आणलं, आतापर्यंत 827 जणांची सुटका। इंग्लंडच्या ओली पोपची शानदार शतकीय खेळी, दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडचे 3 बाद 209 धावा, इंग्लंड 262 धावांनी पिछाडीवर। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।